श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी संदेशमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची सेवा, स्वामींचे नामजप ज्या क्षणाला जिथे कुठे केल्या जाते किंवा स्वामींचे संदेश मन लावून ऐकल्या जाते, स्वामींचे ध्यान, स्वामींचे पारायण, स्वामींचे भजन जिथे केल्या जाते तिथली जागा पवित्र होते, मन पवित्र होते. देवाने तुम्हाला कुठून आणले आहे हे तुम्हाला माहीत असताना ते तुम्हाला कुठे नेणार याबद्दल शंका घेणे थांबवा. देव म्हणतात, तुम्ही तुमचा भूतकाळ पुन्हा लिहू शकत नाही, परंतु तुम्ही तुमचे भविष्य निश्चितपणे पुनर्संचयित करू शकता. काल काय झाले याबद्दल विचार करणे थांबवा आणि मी तुमच्यासाठी नियोजित केलेला तुमच्या सुंदर भविष्याला घेऊन तुम्ही चालत राहा. कारण जेव्हा तुम्ही सुंदर भविष्याला पाहाल तेव्हा तुमच्या मनात तो आनंदी आनंद असेल. देव तुमच्यासाठी तुम्हाला भारावून जाण्यासाठी चांगले नशीब, चमत्कार आणि आनंदाने आशीर्वादित होण्याकडे बदलत आहात. जेव्हा तुमचा विश्वास आहे की तुम्ही पुढे चालू शकत नाही, तेव्हा देव तुम्हाला शक्ती प्रदान करतो. देव तुम्हाला ते आशीर्वाद प्रदान करतो ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न होऊन पुढे चालत राहाल. देव तुमच्या त्या शक्यतांना पूर्ण करतो ज्या तुमच्या मनात आहेत. देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण होणारे आशीर्वाद देत आहे. ज्या क्षणाला तुम्हाला शक्ती दिल्या जाते ती शक्ती तुम्हाला देवाकडून प्राप्त होते. देव म्हणतात, जेव्हा तुमचा विश्वास आहे की देव तुम्हाला पुढे चालवत आहे, तुम्हाला शक्ती प्रदान करत आहे, मग मागे वळून पाहू नका, पुढे चालत राहा. जेव्हा तुम्ही खाली असता तेव्हा तो तुम्हाला आनंद देतो. परिस्थिती दुर्दम्य वाटत असतानाही देव सुधारण्याचा मार्ग शोधतो. अवघ्या 6 महिन्यात तुमचे जीवन, तुमचे विचार, तुमची आर्थिक परिस्थिती परिवर्तित केल्या जात आहे. जेव्हा तुम्ही भावनिक स्थिती गंभीर असलेले जाणवता तेव्हा देव तुम्हाला घडवू इच्छितो, तुम्हाला आकार देतो आणि तुमच्या जीवनात ते सुखद परिणाम देतो ज्यामुळे तुमचे जीवन बदलल्या जाते, ते घडवल्या जाते. देवच ते घडवत असतो. देवांच्या आशीर्वादाने, देवाच्या चमत्काराने ते सर्व काही शक्य होते जे तुम्हाला हवे आहे. कधीही मनाप्रमाणे काही गोष्टी घडत नसतील तर थोडे धैर्य ठेवा, संयम ठेवा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये स्वामीवर विश्वास आहे असे टाईप करा. तुम्ही ज्या मोबाईलवरती हा संदेश पाहत आहात, ऐकत आहात, त्याच मोबाईलवरती तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. देव म्हणतात, माझ्याकडे तुमच्या वेदनांचे एक उद्देश आहे. तुमच्यासाठी पुढील काळात एक संघर्ष समाप्त होणारा आशीर्वाद आहे. जर तू ते मिळवू इच्छितोस तर आत्ताच होय म्हण, कारण मी तुझ्या जीवनातून त्या सर्व संघर्षांना समाप्त करणारे आशीर्वाद तुला बक्षिसाच्या रूपात प्राप्त करून देत आहे. तुमचं नशीब भूतकाळ आणि ठरत नाही, तर ते देवावर विश्वास ठेवल्याने ठरते. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला तर न होणारी गोष्टसुद्धा घडून जाऊ शकते. जे काही आजपर्यंत घडलेले नाही ते देखील घडू शकते. तुम्हाला देवाचे चमत्कार पाहायला मिळतील कारण तुम्ही विश्वास ठेवत आहात. जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे, त्यांच्या जीवनात काही उदाहरणं आता परिवर्तित केल्या जात आहेत. त्यांचे जीवन सुखाने, आनंदाने परिपूर्ण होणार आहे. तुम्ही उदाहरणार्थ तुमचे कार्य मार्गी लागणार आहे. तुमची परिवार, तुमचे कुटुंब
पैशाने आनंदाने भरल्या जाणार आहे. तुम्हाला ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरता पुढील काही संधीत अशा परिवर्तित केल्या जातील ज्यामुळे त्या संधींमुळे तुम्ही आनंदित व्हाल, कारण तुम्ही इच्छिलेले ते सर्व काही प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी त्या संधी येत आहेत. विश्वास ठेवा आणि कार्य करा, कारण देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करत आहेत. नवीन नातेसंबंध तुम्हाला प्राप्त होतील. काही चांगले नाते तुमच्याशी जुळल्या जाईल आणि जे काही तुमच्यासोबत वाईट जुळलेले आहे, जे तुमच्यासाठी त्रासदायक आहे, हानिकारक आहे, ते तुमच्याजवळून काढून टाकणार आहे. देवाचे कार्य सुरू करत आहे, तेव्हा त्या कार्यासाठी तुम्ही देवाला होकार द्या, म्हणजे देव ते सर्व काही घडवून आणतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक धक्का नवीन सुरुवात करण्यासाठी असतो. हार मानू नका, चालत राहा. जसे तुम्ही अपेक्षा ठेवता की इतरांनी तुमच्याशी असे वागावे, तशी वागणूक तुम्हीही देणे सुरू करा. जर तुमच्या कमतरता तुम्हाला जाणवत असतील तर त्या कमतरता नष्ट करण्यासाठी, देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा आजचा संदेश जे कोणी स्वामी प्रिय बाळ मन लावून एकाग्र चित्ताने ऐकतील त्यांच्या घरातील कटकटी, दुःख, त्रास, वेदना हरण होतील आणि स्वामी त्यांना ती नवीन ऊर्जा प्रदान करतील, ज्यामुळे त्यांचे साहस, धैर्य आणि आनंद वाढतील. देव म्हणतात, मला माहीत आहे की तुम्ही संघर्ष करणार, खूप कठीण परिश्रम करणार. मला विश्वास आहे की तुम्हाला ते करण्यासाठी शक्ती देणं आणि लवकरच तो दिवस मी तुम्हाला पाहायला वेळ, ज्या दिवशी तुम्हाला आनंद होईल की तुम्ही हार मानली नाही, लढत राहिला, तो दिवस लवकरच येईल. बाळा, पण हार मानू नका, कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करत आहे. हा संदेश जे कोणी प्रिय भक्त शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होईल आणि ते आनंदाची बातमी आकर्षित करतील. देव म्हणतात, जर तुम्ही, देव म्हणत आहे, पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी संकेताची ठरतील. पुढील काही मिनिटे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, कारण ही तुमची शेवटची संधी आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण यामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे. तुम्हाला तुमचे आयुष्य उच्च स्तरावर पोहोचवायचे आहे. तुम्हाला त्या शक्तीसह पुढे जायचे आहे. तर ती शक्ती आहे देवाची अफाट, विराट आणि अनंत रूप घेतलेली स्वामींची शक्ती. तुमच्या कार्यात तुम्हाला मदतीला मिळणार आहे. जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला स्वामींचा संदेश ऐकत आहे त्यांच्यावर स्वामी कृपा निरंतर राहो. त्यांच्या आयुष्यातील ते संघर्ष संपवत आणि त्यांना काळजीमुक्त आशीर्वाद प्राप्त हो. स्वामी माऊली त्यांच्या मनातील त्या सर्व काही इच्छांना परिपूर्ण करोत. स्वामी माऊलीचा हा आशीर्वाद स्वीकार असल्यास, होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. देव तुम्हाला म्हणत आहे, कारण काहीही नाही, पण काही छोट्याशा कारणामुळे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात हार मानत असाल तर ते चुकीचे ठरेल. कोणी तुम्हाला किती खाली दाखवले तरी स्वतःला खाली मानू नका. कोण तुम्हाला किती विरोधाभास करत असतानाही तुम्ही पूर्णपणे उभे राहणे तितकेच आवश्यक आहे. कोण तुम्हाला काही अशक्य गोष्टी तुम्ही करूच शकत नाही असे दाखवत असतानाही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवून ते कर्म करत राहा आणि तुम्ही त्या शक्यतांना प्राप्त कराल जे तुम्हाला आज अशक्य वाटत आहे. देव तुमच्या सोबत निरंतर आहे. तुमच्यावर देवाचा दिव्य प्रकाश येत आहे. त्यामुळे तुमचे अर्धवट राहिलेले कामसुद्धा पूर्ण होणार आहे. स्वामी शक्तीवर अखंड विश्वास ठेवा, कारण देवी चमत्कार कधीही कुठल्याही क्षणी घडू शकतात. हा जर संदेश तुम्ही या क्षणाला ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि सौभाग्यशाली बाळ आहात. तुमच्या वेदना दुःख हरण केल्या जात आहे. तुम्ही तुमच्या आशा
अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करणार आहात, कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत. देव म्हणतात, बाळा, काळजी करू नकोस, कारण मी तुझ्यासाठी ते द्वार उघडले आहे जिथून येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्या जिज्ञासा पूर्ण होतील. तू जे मागितले आहे ते तुला मिळू लागेल. तुझ्या भाग्यात तो चमत्कार लिहिला जात आहे. विश्वास ठेव, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झाले आहे. देव म्हणतात, बाळा, या संदेशाचा उद्देश तुझ्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे. तू ज्या ठिकाणी हार मानत आहेस त्या ठिकाणी न मानता पुढे जावे, माझ्यावर विश्वास ठेवावा. तू जितका दृढ विश्वास ठेवशील, भक्तीत अंतर करणार नाहीस, नामस्मरण करशील, तितका तुझं जीवन त्या उच्च स्तरावर नेल्या जाईल. या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती तुम्हाला सहाय्य देत आहे. मी तुमच्या पाठीशी उभा असताना तुम्हाला कुठल्याही क्षणी घाबरण्याचे कारण नाही. मी जेव्हा तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे, तर तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज आहात. जर असाल तर होय देवा, मी त्या मार्गांचा स्वीकार करतो असे टाईप करा. कधीही स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा, कारण तुमचा देव तुमची फसवणूक होऊ देणार नाही आणि तुम्ही कुणाची फसवणूक करू नये हे तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्ही आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुम्ही एक दिव्य शक्ती आकर्षित कराल, जी स्वामी शक्तीने युक्त आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. देव म्हणतात, माझ्याकडे तुमच्यासाठी वेदनांचे एक उद्देश आहे, तुमच्या संघर्षाचे कारण आहे आणि तुमच्या विश्वासातून तुम्ही एक बक्षीस प्राप्त करणार आहात. जर तुम्ही विश्वास ठेवल्यास तुमच्यासाठी ते बंद दरवाजे उघडणार आहेत. तुमच्या नशिबाला दोष देऊ नका, कारण जे काही घडत आहे ते परमेश्वराची कृपा मानून जे कोणी स्वीकार करतात त्यांच्या जीवनातील अंधकार नष्ट केला जातो. जो काही संघर्ष आहे तो तुमच्या जीवनाला वळण देण्यासाठी आहे. काही गोष्टी सहजासहजी प्राप्त होत नाही, मग काही संघर्ष करावा लागतो, पण त्यापासून हार मानून चालणार नाही, कारण हा संघर्षच तुमच्या विजयाचा डंका वाजवत आहे आणि तुम्ही ते स्वीकार करावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात असे काही करू इच्छिता जे आजपर्यंत तुम्ही कधी अनुभवलेले नाही, ते अनुभवण्यासाठी तुम्ही तत्पर असाल तर देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल आणि त्याचे अनुभव कराल. जर तुम्ही या अनुभवासाठी सज्ज असाल तर होय देवा, मला ते आशीर्वाद हवे आहेत, मी सज्ज आहे असे टाईप करा. कधी कधी तुम्हाला खूप काही थकल्यासारखे वाटते. कोणतीही गोष्ट करू नको अशी तुमची इच्छा जागृत होते. त्यावेळेस समजून जा की तुमच्यात तो आळस, नैराश्य आणि अकर्मी होण्याची भावना जागृत होत आहे. ती करत आहे ती वाईट शक्ती म्हणजे नकारात्मकता. जेव्हा नकारात्मकता तुमच्यात भरल्या जाते तेव्हा सर्व काही विरुद्ध दिशेने चालू लागते. तुम्हाला कुठेही कोणत्याही गोष्टीत मन न लागणे, बेचैनी वाटणे, प्रत्येक कामात आळस येणे आणि प्रत्येक कामातून दूर जाण्याची इच्छा होते. अगदी महत्त्वाच्या कर्मापासून सुद्धा तुम्हाला लांब राहू वाटते. त्यावेळेस बाळा, तू माझा प्रिय आहेस हे विसरून जाऊ नको. ती नकारात्मक ऊर्जा तुला पछाडत आहे. ती तुझ्यावर खूप काही असे बंधन टाकत आहे ज्यामुळे तुला आळस येणार. ते करू नकोसे वाटणार. जे महत्त्वाचे कार्य आहे ते तुला लांबणीवर ढकलू वाटणार आणि तू त्यात मन लावू शकणार नाही. जर तुला हे सर्व काही नकोसे आहे आणि तुला हवेसे आशीर्वाद, चमत्कार, वेगवान प्रगती, उत्साह, आनंद, भरभराट, विपुलता, समृद्धी, कर्जातून बाहेर पडणे, कार्यात मन लागणे, विश्वास वाढणे, देवाकडे अध्यात्मात रुची लागणे, हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर या क्षणाला तुझ्यातील आलेला आळस टाळण्यासाठी, ती नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. बाळा, ते प्रयत्न करण्यासाठी तू जेव्हा उभा राहशील आणि स्वइच्छेने हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करण्यास तत्पर होशील, तेव्हा त्या क्षणाला काही चमत्कार घडेल आणि तुझ्या मनातील
ते सर्व काही नकारात्मक भाव नष्ट केल्या जातील. बाळा, माझे विचार तुला पटत असतील तर होय म्हण, कारण देवाचे बोल हे तुझ्यासाठीच आहेत, तुझ्यासाठीच पाठवले आहेत. बाळा, तुझे मन भरकटत आहे. काही काळ तू नैराश्यात जातो आणि पुन्हा काही काळानंतर तुला जेव्हा माझी आठवण येते, तुला जागृती येते, तेव्हा तू पुन्हा ते सर्व काही करण्यास समर्थता दर्शवतो. तेव्हा मी तुला आज जागृत करण्यासाठी आलो आहे की कधी कधी तुम्ही तुमच्या मनातील त्या नैराश्याला काढून टाकण्यासाठी, नकारात्मकतेला काढून टाकण्यासाठी स्वतःही उभे राहणे आवश्यक आहे. बाळा, माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येताच तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात. तुला ऊर्जा वाटू लागते. ती ऊर्जा आहे स्वामींची दिव्य ऊर्जा, दिव्य प्रकाश. जर तू या क्षणाला सुद्धा ती ऊर्जा प्राप्त करू इच्छित असशील तर होय देवा, तुमची ऊर्जा मला हवी आहे. त्या ऊर्जेने मी परिपूर्ण होऊ इच्छितो आणि या सर्व काही नकारात्मक बाजूतून बाहेर पडू इच्छितो. अरे बाळा, तुझ्या वेदनेचे कारण आहे कधी कधी तुझा आळस, जो तुला ते काम करू देत नाही ज्यामुळे तुझी प्रगती होणार आहे, ज्यामुळे तुला उत्साह, आनंद वाटणार आहे. त्या गोष्टींपासून तुला लांब ठेवण्यासाठी ती नकारात्मकता, ती दुष्टशक्ती नेहमीच कार्यरत असते. ज्याप्रमाणे माझी सकारात्मक ऊर्जा कार्यरत असते त्याचप्रमाणे तीही कार्यरत असते. पण तू निरंतर देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करशील तर तू सकारात्मक ऊर्जेने भरल्या जाशील आणि तुझ्या दिशेने ती नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करणार नाही. आणि तुम्ही जर इच्छित असाल की ती नकारात्मक ऊर्जा निरंतर तुमच्या आजूबाजूलाही नसावी तर प्रत्येक वेळेस तुम्ही सावध असावे. जेव्हाही तुम्हाला आळस येतो तेव्हा देवाचे नाम घ्या. काही असे काम करा ज्यात तुमचे मन लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही या आळसाला जवळ कराल तेव्हा ती तुम्हाला अत्यंत निद्रा देते, काही दोष निर्माण करते, काही असे व्यसनाकडे नेते ज्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यांपासून लांब व्हाल आणि तुमची प्रगती होणार नाही. आणि जर तुम्ही या विरुद्ध आपली प्रगती, इच्छित आनंद, कुटुंबाचे सुख, समाधान आणि खूप काही असे लक्षणं जे तुमच्यातून दूर जावे यासाठी प्रयत्न करत असाल तर स्वामी माऊलींचा हा आशीर्वाद स्वीकार करा आणि माझी शक्ती स्वीकार करा. कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वामींची शक्ती हवी असेल तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जरी तुमच्या मुखातून निघाला तरी माझी दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करेल. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात काही दोष निर्माण होतात, काही अशा वेदना, दुःख, यातना तुम्हाला त्रास देऊ लागतात तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ जपा. त्यामुळे तुम्ही अधिक उत्साहाने, आनंदाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरले जाल. ज्या क्षणाला तुम्ही दुःखातून बाहेर पडण्यासाठी माझे नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा दैवी शक्ती तुम्हाला साथ देईल. तुम्ही ज्या गोष्टींचा विचार देखील केला नाही अशा मार्गातून तुमच्यासाठी काही विचार निघून येतील, काही मार्ग निघतील आणि तुम्ही त्या दिशेने वळू लागसाल. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद, माझे बोल आणि माझे चमत्कार जो कोणी स्वीकार करतो त्याच्या जीवनात तो अंधकार राहत नाही, तो माझ्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण केला जातो आणि त्याला साहस, धैर्य आणि ते आनंदही मीच देतो. त्याच्या कुटुंबातले ताण, तणाव, संघर्ष मीच संपवतो, कारण मी त्याचा देव आहे. मी निरंतर त्याच्या पाठीशी उभा आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जो माझे नाम घेतो. देव म्हणतात, जो नकारात्मकतेने भरलेला नाही, जो स्वइच्छेने कुठले तरी कार्य करून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रयत्न करतो, मी सतत त्याच्या बाजूने कार्य करत आहे. जो सत्याच्या मार्गावर चालतो, जो अनाठाई खर्च करत नाही, जो अनाठाई कुणाचे मन दुखवत नाही आणि जो कोणी त्या सत्याच्या मार्गावर चालून विजय मिळवण्यासाठी तत्पर आहे, त्याच्यासोबत मी सतत आणि सतत आहे. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा तुला माझ्या या वचनाची प्रचिती येणार आहे तेव्हा तेव्हा तू अधिक त्या सगळ्या काही त्रासदायक गोष्टींपासून दूर होणार आहेस. बाळा, आजही या क्षणालाही तू माझ्या शक्तीला समर्पित आहेस, मला हे माहीत आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवण्यात आला आहे.
या जीवनात काही सकारात्मक परिवर्तन घेऊन आलेले काही क्षण तुला प्राप्त होणार आहे. देव तुमच्या सुधारणांच्या मार्गावर काही शोध देत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बदलल्या जात आहेत. काही परिवर्तन आहे जे तुम्हाला त्या गंभीर ताणतणावापासून मोकळे करत आहे. तुमच्या भावनिक स्थितीत गंभीर बदल घडवून आणू शकतो. तो फक्त देव आणि देवच सर्व काही सुधारणा करू शकतो. म्हणूनच देवावर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मावर देखील. कर्म करत असताना निरंतर चांगल्या कर्माकडे वळा, कारण चांगले कर्म हे तुमच्यासमोर निरंतर चांगल्याच गोष्टी आणत असते आणि वाईट कर्माकडे वळल्यावर वाईटच तुमच्या पुढे येत असते. परिस्थिती बदलण्यासाठी खूप काही बाळ प्रयत्न करतात, पण जे प्रयत्न सच्चाईच्या मार्गावर जातात तेच विजयी ठरतात आणि जे प्रयत्न करतानाही त्या चुकीच्या दिशेने प्रयत्न करतात ते कधीही विजयी ठरत नाही. मग तुमच्यासमोर 2 मार्ग जर असतील तर तुम्ही त्यातला काय चुनाव कराल हे तुमच्या हाती आहे. तुम्हाला देव मार्ग दाखवू शकतात, पण चालायचे तुम्हालाच आहे. देव तुमच्यासमोर 2 निर्णय ठेवू शकतात, पण निर्णय तुम्हालाच करायचा आहे. निवड तुमचीच आहे आणि तुम्हीच ठरवायचे आहे. या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष केले नाही. तुम्ही अत्यंत सौभाग्यशाली बाळ आहात, कारण देवाच्या योजनेनुसार तुम्ही हा संदेश ऐकला आहे. देवाची योजना तुमच्यासाठी आहे, तुमच्या अपेक्षा पूर्तीसाठी, तुम्हाला सकारात्मक विचार देण्यासाठी आणि तुमच्यातून नकारात्मक जे काही त्रासदायक आहे ते काढून टाकण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. देव तुमच्या संख्यांमध्ये ते सर्व काही वाढवत आहे जे तुमचे आनंद आहे. तुम्हाला प्रगतीचे मार्ग आहेत. तुमच्यासाठी तुमचे नाते आहे, तुमच्यासाठी तुमचे कुटुंब आहे, त्यात अधिक वाढ करत आहेत. आणि तुमच्यातून तुमचे त्रासदायक वाटणारे लोक, ते त्रासदायक वाटणारे नाते, तुम्हाला त्रासदायक असलेले कार्य आणि काही गोष्टी तुमच्यापासून दूर नेत आहेत. तुम्ही जर सहमत असाल तर होय देवा, मला याची आवश्यकता आहे, मला तुमच्या आशीर्वादांची आवश्यकता आहे असे टाईप करा. कधीकधी काही परिस्थितींमुळे कुणी तुमच्यावर किती हसत आहे याकडे दुर्लक्ष करा, पण तुम्ही जे कार्य करत आहात ते जर सत्याच्या मार्गावर चालत आहे आणि कोणी तुमचं कितीही हसू उडवत असेल तरीही ते कार्य करणे थांबवू नका, कारण ते देवाने दिलेले तुम्हाला सुंदर एक कार्य असेल. त्या कार्यात प्रगती साधण्यासाठी देवाला वारंवार प्रार्थना करा आणि ते कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी देवाला प्रार्थना करा, कारण प्रार्थना ऐकल्या जातात, प्रार्थना स्वीकार होतात. तुम्हाला जर काही त्रास आहे, काही आरोग्याच्या समस्या आहेत, काही अशा गोष्टी भेडसावत आहेत ज्यामुळे तुमचे मन वारंवार उद्विग्न होते आणि चिंता मनात भय निर्माण करते, तर देवाचे स्मरण एकमात्र साधन आहे. नामस्मरण करणे आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवणे हेच एकमात्र साधन आहे तुम्हाला त्या सर्व काही संघर्षातून बाहेर पडण्यासाठी. तुम्ही जर नुसतं पैशाला महत्त्व देत असाल तर तेही चुकीचे ठरणार आहे. कधीकधी पैसाही कितीही असला तरीही काही गोष्टी साध्य होत नाही. जेव्हा तुमचे मनोबल खूप काही खालावते तेव्हा फक्त देवाचे ध्यान चिंतन हेच तुम्हाला कामी येणार आहे. देवाचे नामस्मरण हेच तुम्हाला कामी येणार आहे. संकटवेळी तुमच्याजवळ कितीही पैसा असला तरीही देवाचा धावा जो करणार नाही त्याला देव पावणार नाही आणि देव त्याला चमत्कार देणार नाही. जर तुम्ही देवाचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करू इच्छित असाल तर संकटवेळी देव तुम्हाला हात देईल, तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. या 24 तासात तुम्हाला अनेक काहीतरी अनुभव येऊ लागेल, कारण तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत आहात. देव तुम्ही केलेली सेवा स्वीकार करत आहे. जर तुम्ही दैवी शक्तीवर, देवांच्या अद्भुत आश्चर्यावर विश्वास ठेवत असाल तर चमत्कार घडतील. तुमच्यासोबत अनपेक्षित यश येऊ लागेल. तुम्ही ज्या गोष्टी मागे हारले असे मानत होतात, काही गोष्टी तुम्ही सोडून दिल्या होतात, त्यासुद्धा पूर्ण होऊ लागतील. तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण व्हाल आणि तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त कराल. देव तुमच्या कित्येक समस्यांना अशा प्रकारे नष्ट करतील आणि तुम्हाला आशीर्वादित करतील. विश्वास ठेवा, कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष केले नाही, कारण तुम्ही भाग्यशाली देवाचे प्रिय बाळ आहात. म्हणूनच आज हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुम्ही तुमच्या जीवनासाठी अनेक महत्त्वाच्या संदेशाकडे जरी दुर्लक्ष केले असेल आणि हा महत्त्वपूर्ण संदेश
ऐकला असेल तर तुम्ही त्या गंभीर रोगापासून, त्रासापासून वाचवल्या जाणार आहात आणि तुमच्यासाठी आनंद आणि विपुलता येत आहे. जेव्हा तुम्ही आरोग्यासाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमचे रोग बरे करतात, तुम्हाला आजारातून बरे करतात, तुम्हाला सुख, समृद्धी आणि आनंद प्रदान करतात. कारण पुढील आयुष्य तुमचे सुखात जावे यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करतात. जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करत असाल तर होय देवा, मला तुमचा प्रत्येक आशीर्वाद स्वीकार आहे, ते परिवर्तन स्वीकार आहे जे माझ्या चांगल्यासाठी होत आहे, असे टाईप करा. तुमच्या चांगल्यासाठी देव जे काही करत आहेत त्याचा आनंदाने स्वीकार करा. कारण देवाची निवड कधीही चुकीची नाही. देवाने तुम्हाला निवडले आहे, म्हणजेच आता पुढील आशीर्वादित बाळ म्हणजे तुम्ही असाल. एक मोठी आनंदाची बातमी तुमच्या दिशेने येत आहे. काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण तो तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जेव्हा खूप काही व्याकुळ होऊन देवाला हाका मारता, देवाची प्रार्थना करता आणि मनोमन तुमचे संकटे, तुमचे त्रास आणि तुम्ही ज्या गोष्टींनी खूप काही त्रासलेले आहात अशा गोष्टी दूर करण्यासाठी देवाची प्रार्थना करू लागता, विनंती करू लागता, तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतात. काही चमत्कार घडतात ज्यामुळे तुम्ही ते सर्व काही आनंद आकर्षित करता. देव तुमच्या समस्यांना संपवणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. जर पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुमच्या जीवनातील ते खूप काही परिवर्तन घडणार आहे. आर्थिक समस्या नष्ट होणार आहे. तुम्ही विपुलतेने परिपूर्ण केल्या जात आहात, कारण देव एक ब्रह्मांडातले द्वार तुमच्यासाठी उघडत आहेत, जे तुम्ही प्रवेश करताच बंद केल्या जाणार आहे. पण त्यात प्रवेश करताच तुमच्या जीवनातील प्रत्येक आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात, कारण ते द्वार फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी उघडल्या जात आहे. देव म्हणतात, जो चांगले कर्म करतो आणि जो माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे तोच त्या द्वारापर्यंत पोहोचतो. जे माझ्यावर विश्वास ठेवत नाही, मनात वारंवार शंका निर्माण करतात, त्यांच्यासाठी ते द्वार कधीही उघडल्या जात नाही, नाही उघडल्या जाणार आहे. जे कोणी संपूर्ण विश्वास आणि अध्यात्मात एक पाऊल टाकतात त्यांच्यासाठीच ते द्वार उघडल्या जाते. कारण तिथून येणारे आशीर्वाद हे प्रत्येकासाठी नाही, तर ते माझ्या प्रिय बाळासाठी आहेत. आणि माझा प्रिय बाळ मला माहीत आहे की कधीही वाईट मार्गाचा अवलंब करणार नाही, कधीही चुकीच्या दिशेचा अवलंब करणार नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी कुणालाही लुबाडणार नाही. तोच माझा प्रिय बाळ सत्याच्या मार्गावर चालून त्या मार्गापर्यंत, त्या द्वारापर्यंत पोहोचू इच्छितो. तोच त्या मार्गात प्रवेश करतो, कारण ती माझी इच्छा आहे की मी त्याला त्या प्रवेश प्रक्रियेत मदत करतो आणि मी निरंतर त्याच्या पाठीशी उभा असतो. जेव्हा जेव्हा कोणी खूप काही दुसऱ्यांना फसवू पाहतात, दुसऱ्यांचे लुबाडू पाहतात, त्यांच्यासाठी ते द्वार कधीही उघडल्या जात नाही, कारण त्या आतमध्ये खूप काही असे आहे जे तुम्हाला आज समजणार नाही. जो कोणी समजला आहे त्याला ते सर्व काही आनंद प्राप्त आहेत आणि ते त्यालाच मिळणार आहे जो माझ्या भक्तीत, नामस्मरणात, माझ्या सेवेत आहे. बाळांनो, तेव्हाच ते द्वार उघडल्या जाते जेव्हा तुम्ही एक मार्ग पकडता आणि एका मार्गावरच पुढे चालत राहता, देवाची भक्ती करता, देवाचे नामस्मरण करता आणि कधीही कुणाला फसवत नाही, कुणाचे लुबाडण्याचा मनात विचार देखील करत नाही. अशाच माझ्या प्रिय बाळांना मी तिथे प्रवेश देतो. तुम्ही जर तिथे प्रवेश करू इच्छित असाल तर आत्ताच होय स्वामी, मी तिथे प्रवेश करू इच्छितो असे टाईप करा. तुमच्या चांगल्या कर्मांवरून मी ते ठरवील आणि तुम्हाला त्यात प्रवेश मिळवून देईल. जर तुम्ही योग्य असाल तर नक्कीच तिथे प्रवेश कराल. तुम्हाला समजले असेल की मी तुम्हाला काय सांगू इच्छितो. बाळांनो, चांगले कर्म करत राहा. चांगल्या कर्मांनी तुम्ही देवाचे प्रिय बाळ ठराल. जर तुम्ही देवाचे प्रिय बाळ होऊ इच्छिता तर आत्ताच होय म्हणा. स्वामी आई, मी तुझ्यावर प्रेम करतो असे टाईप करा. स्वामी माऊलीचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो. तुमच्या सर्व काही इच्छा, अपेक्षा पूर्ण हो आणि स्वामी माऊली तुमच्या चांगल्या कर्मांना पाहून तुमच्यासाठी ते द्वार सतत उघडे ठेवोत, ज्यात प्रवेश मिळवताच तुमचे जीवन सुखाने, आनंदाने परिपूर्ण हो. तुम्ही त्या हंगामात प्रवेश करण्यासाठी सज्ज असाल
तर होय म्हणा, आणि प्रवेश करण्यास तत्पर असाल तर होय देवा मी तत्पर आहे असे टाईप करा. तुमच्या वेदना, दुःख, काळजी मुक्त करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुमचे सर्व काही सौभाग्य वाढू लागेल आणि तुम्ही अधिक प्रसन्न राहू लागाल. जर तुम्ही हे सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच वेदनेच्या गावातून मला बाहेर काढा आणि सुखाच्या आनंदाच्या गावात मला प्रवेश द्या. ते आनंदाचे गाव कुठले आहे, त्याचे नाव काय आहे? ते आहे स्वामींचे गाव. स्वामींचे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी देवावर अत्यंत श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण कुठल्याही क्षणाला चमत्कार घडू शकतात. काही अशा गोष्टी घडू शकतात ज्या तुमच्या जीवनाला परिपूर्ण करणारे आशीर्वाद देऊ शकतात. म्हणूनच स्वामी नामात दंग राहा. स्वामीवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मांनी ते कर्म करा जे चांगले आहे, जे इतरांसाठी चांगले घडवणारे आहे. मुला बाळांची काळजी करू नका, कारण देव सर्व काही पाहत आहे. देव तुमची आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेत आहे. फक्त देवावर विश्वास ठेवून स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ टाईप करायला विसरू नका. हा संदेश तुम्ही तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ते मन ऐकणारे पवित्र होईल. त्यांच्यात ती ऊर्जा निर्माण होईल जी सकारात्मक आहे, आणि जिथे सकारात्मकता आहे तिचे चांगलेच विचार आहेत. तुमची प्रगती, उन्नती आणि विपुलता वाढू लागेल. स्वामी माऊलीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी तत्पर आहे असे टाईप करा. स्वामी माऊली निरंतर तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.